दुसऱ्या दिवशी देखील परभणीमध्ये बीएडची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहायला मिळतो। सध्या विद्यार्थी जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झालेले आहेत। हे सगळे विद्यार्थी सीईटीची एक्झाम देण्यासाठी एमजीएम कॉलेजवरती गेलेले होते। हे बघा, या ठिकाणी या विद्यार्थ्याला व्हेरीफाय देखील केलं होतं आणि त्याला परीक्षेसाठी मदत घेतली होती। काय अडचण काय आली तिथं? आतमध्ये स्टाफ कोणी सांगायला तयार नव्हता की बैठक व्यवस्थेचं काय करायचं। सिस्टीम पूर्ण भंगार झालेली होती। कम्प्युटर एक पण चालू नव्हतं, काय बरं, स्टाफ होता की नाही तिथे? स्टाफ कोणीच नव्हता। फक्त 2 मुलं होते व्हेरीफाय करायसाठी गेटच्या बाहेर आलो तर कोणीच नाही। परीक्षा कोण घेणार होतं? परीक्षा कोण घ्याल काही माहितच नाही। सर्वजण मुलं बाजार शिक्षकही नव्हते, काहीच नव्हते, सांगायला कोणीच तयार नव्हतं। त्यांनाच माहित नव्हतं परीक्षा होणार की नाही होणार। बरं, तुम्हाला काय म्हणजे परीक्षा होणार नाही म्हणून असं काही दिलं होतं तुम्हाला? आम्ही त्यांना विचारतोय सारखं परीक्षा होणार की नाही, पण ते काही सांगायला तयार नाही। त्यांनाच माहित नव्हतं परीक्षा होणार। आज किती ते किती पेपर होता? आज 11 ते 12:30 पेपर होता आणि यायची एंट्रन्स व्हायची वेळ 9:30 होती। गेट बंद व्हायची वेळ 10:30 पर्यंत होती। आम्हाला 10 वाजता मध्ये घेतलं गेलं आणि 10:30 पर्यंत 11 पर्यंत पेपर चालू झाला नाही। बसायची व्यवस्था नव्हती, काय नव्हती, कोणीच वेळेवर नव्हतं, काय नाही। आम्ही ज्या ठिकाणी बसत आम्हाला कुठे सांगितलं कोण कुठे बसायचं काय नाही। पेपर चालू झाला, 2 प्रश्न सोडवले, एकदम बंद होऊन जाईल। विद्यार्थी आपल्या सोबत आहेत। काय झालंय? पेपर झालाय का? नाही झाला पेपर म्हणजे आम्ही हे काढलं, युजर नेम आणि पासवर्ड टाकला, लॉग इन झाला। मी स्वतः 9 प्रश्न सोडवले। 9 प्रश्न सोडवल्यानंतर ऑटोमॅटिक अनकनेक्ट म्हणून दाखवलं त्यांनी। सुरुवातीला रिपोर्टिंग होती 9:30ची आणि मी स्वतः 11:45ला मदत केली। त्यांनी सुरुवातीला गेटच ओपन करायचं नाही, डायरेक्ट सरळ सांगायचं ना इथे पेपरच होणार नाही म्हणून। आणखीन काही विद्यार्थी अशा तक्रारी आहेत की त्यांना मध्येच घेतलं नाहीये परीक्षा। तरी पण वरती आले होते आणि ज्यांचं लॉग इन झालेलं होतं त्यांच्या बाजूला 9-10 विद्यार्थी उभे राहिलेले होते। सर्वांनी मोबाईल वर आणलेले होते आणि लॉग इन होऊन आमचं 2-3 क्वेश्चन झाले। मी सुद्धा लॉग इन केलं होतं। जर 2-3 क्वेश्चन झाले आणि डायरेक्ट अनेबल टू कनेक्ट केलं। परत तिथे रॅपशीट पण नाही गणित सोडवायला, कोणीच नव्हतं, फक्त स्टाफ पण नव्हता, फक्त सेवक लोक होते तिथं। तुला काय अडचण आली? सर माझी लॉग इन सुद्धा नाही झाली आणि सर ते डायरेक्ट बोलले तुम्हाला लॉग इन करू नका, वर पेपरच होणार नाही, वर जाऊन उपयोग नाही तुमचा, लॉग इनच करू नका तुम्ही असं म्हटलं डायरेक्ट। मग आता ज्या विद्यार्थ्यांचे लॉग इन झाले त्यांचे पेपर नाही झाले? आमचे नाही झाले, फक्त 9 प्रश्न मी सोडवले आणि डायरेक्ट कनेक्ट आले। आता नापास जर झाले तर, फेल झाले तर त्यांना कोण हे जिम्मेदार राहणार ना सर्वजण। आम्ही काय करू? आमची परत एक्झाम घ्यावी, ज्यांनी लॉग इन केलं होतं त्यांची हा सगळा गोंधळ आहे। काही विद्यार्थ्यांना मध्ये घेतलं, त्यांच्या हातात पेपर दिले, मात्र पेपरच झाले नाही, त्यांना बाहेर काढलं। काही विद्यार्थ्यांना मध्येच घेतलं नाहीये। अनेकांची अशी तक्रार आहे की त्या ठिकाणी स्टाफ नव्हता, 2 सेवक होते, त्यांनी मदत घेतलं, तर काही विद्यार्थ्यांना बाहेर तात्काळात उभं राहावं लागलं। पेपरचा वेळ निघून गेला, मात्र विद्यार्थ्यांना मध्ये घेतलं नाही। त्यामुळे हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आता जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झालेले आहेत आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी तक्रार केलेली आहे की या सगळ्या संदर्भात चौकशी करावी आणि दोषींवरती कारवाई करावी, आमचा नुकसान होऊ नये याची देखील दखल घ्यावी, अशी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली। आता यावर प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।